आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येळ काळ काही बघायचा नाही, बायकोला माझ्या मिश्री लावायाची घाई. नंदा वाघ आहेत का हो घरात? का लेटर आहे त्यांचं. हिला नाही कोणी पत्र धाडलं? हा ना इकडं मी डिटी. काय हवं ह्याच्यात? मला काय माहिती, तुमचं तुम्ही बघा. बघती ते मी बॅगा की उघडून मला कळत नाही वे, तेवढी शाणी आहे मी. दुसऱ्याचं असतंय, फोडायचं नसतंय. आयटी जागा मिळाली का नाही आपल्याला, गप पडाव तिथं. उघड तू आणि चालवायचं म्हणजे चालवायचंच, गप एवढं बसायचं नाही. हापराच तरी मिळायला पाहिजे होतं, फुटलं असते एकदाच. तिला आणि कुणी पत्र धाडले कुणा ठाव. नंदा बाय. पेन्शनचं पत्र 4.5 लाख. म्हणजे आधीच राहिल्यानं 4.5 लाख रुपये ह्यांच्या ताब्यात मिळालं बी, आणि आता पेन्शन बी सुरू होणार आहे. एवढं समज झालं तर कानोकान खबर होऊन दिलेली नाही ह्यांनी. आता या सुनंदीला बघतीच. सुनंदे, सुनंदे, अरे हो काय झालं वंस? काय म्हणून काय माझ्याकडनं समजा ठेवला का? काय बी सांगितलं मला तुम्ही? वंसाव तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. काय करणार हे बघ तू काय डोळे. समजा पैसे घेतले मग काय बी सांगितलं नाही. म्हणून नाटक करू नका बाग, सांगून ठेवत्या. नाटक गाठेत न काटे जे आहे. काय आहे हे? हे काय हाय? माझ्यापासून समजा व्यवहार लपून ठेवताय वे तुम्ही. दादाचं पेन्शनचं 4.5 लाख रुपये मिळाले, ती ताब्यात घेतलं आणि आता पेन्शन बी सुरू होईल. आणि मला एका शब्दाने काय कळून दिलं नाही. हे कन्फर्म पेन्शनचंच लेटर हे वाटतं. आता त्याला कसं येड्यात काढायचं? एवढं मिळालेलं पैसे कुठे ठेवली ती मला कळालं पाहिजे, नाहीतर गाठ्या रत्नात काटेशी आहे सांगून ठेवत्या. काय विचारते मी? पैसा कुठे ठेवल्या ते? काय कुठे ठेवल्या ते पैसा? मम्मी तयारीला जोमात चालू आहे बर का. अहो मम्मी आता कशाला नाराज होताय? आता व्हायचं तसं लग्न झालं ना, नाईलाज म्हणून का होईना, पण आता रीती भाती करूया की आनंदात. ए सपने, माझ्या पसंतीची सून असती की नाही तर मी एकटीनच मांडव घातला असता. पण आता जे नशिबात असते ते टाळता येते होय. मग काय तर ह्या बेडसाठी फुकटचं तामझाम करावं लागतंय बघ. आता कार्यक्रम म्हणल्यानंतर जेवण तर करायच लागल ना. आता जास्त नसलं तरी 50-50 जणांचं जेवण तर बनवायच लागल. 50 का? हा मग कुठं काय करूया की. ठीक आहे. ए सवे कवे. काय मम्मी? कार्यक्रमासाठी फक्त शेजारची पाजारची आणि तात्या साहेबाची माणसं असू द्या काय, नाहीतर मागच्या वेळेसारखं समध्या गावाला अवतान धाडून येऊ नका. नाही मम्मी. तसं बी
ह्या नेबळपुरीला माझी सून म्हणून गावासमोर मिरवायची हौस नाही मला. आता समजा गाव नसला तरी एवढी माणसं हायतच की जेवायला. मम्मी एक मिनिट हा. मी काय म्हणते सवय कवे, म्हणजे तुम्ही मला थोडस जरी हातभार लावला का नाही, खाशी पटकन होतील काम. सत्यदाच्या लग्नात नाचून नाचून पाठच मोडली बघा वहिनी. आता जरा असं खाली वाकलं का नाही पाठीतच कळ मारते बघा. तेव्हा आम्ही तुमची मदत कशी करणार ना, होय की नाही कवे? होय सवे. बोलल्या नट मोगऱ्या. मी काय म्हणते, हे समजा त्या ऍक्सिडेंटल सुनबाईसाठी चाललंय ना, मग तिलाच लावलं का आम्हाला तर. ए सपने, आता काय तुझ्या हातावर गुंजून सांगू का ती माझी सून नाही म्हणून? हे बघ, आणि तिला मी माझ्या घराच्या चुलीकडे फिरकू बी देत नसते. तुझं तू बघ जेवणाचं काय ती. अहो मम्मी साहेब, सुनबाई म्हणून नाही, पण 4 दिवसासाठी मोल करीन तर समजू शकता का नाही? घ्या राबून. नाही तर हे समजा आपल्याच अंगाशी येणार आहे. मी काय म्हणते, कार्यक्रम कसला आहे हे तिला सांगायचंच नाही आणि झोपायचं कामाला. हे कर ते कर ते कर हे कर. तर तुम्हाला तिच्यामुळे एवढा त्रास झाला, तिला बी होऊ दे की जरा त्रास. कधी कधी मला जयद्याचं कौतुकच वाटतंय बघ. का हो मम्मी? हिच्यासारखी कधी कधी हुशार वागणारी बायको केली म्हणून. सपने, मी समजते तेवढी बावळट नाहीच बघ तू. वय वय. आता बघाच, ही मम्मी साहेब त्या नेबळेटला कशी वाकवते ते. असं कसं पैसे घावत नाही ती का नाही ती बघतीच. घरा वंस आहे का? नाही. आहे का? नाही. काय काय कुंबून ठेवलंय नुसतं. आहे का? नाही. आहे का? काय आहे काय काय लावलंय? नाही म्हणते का नाही? इथं नाही घावलं पर तुझ्या खोलीत नक्की गावतील. ऐक ना सुनंदे, तुझ्या लिखी तर लबाड हाय तीच, पण त्यांच्या नादाला लागून तू बी लबाडी करशील असं वाटलं नव्हतं मला. अगं वाईट तर लाज लज्जा ठेवणार हायस का नाही? हा अगं सांग की कुठे ठेवल्या ती पैसे? माझा दादा गेला तेव्हा तुमच्या हाकाला कोण धावून आलं होतं हे तर ध्यानात आहे का नाही? हाय बया, कुठं ठेवले ती पैसे कुणान ठाव? कवा धरणं शोधल्या घावना झाले ती. अगं दादाला 10 लाख रुपये दिले होते मी. 10 लाख. ते बी असंच घालवलं आणि हे बी घालवतावी. वंस, तुम्ही म्हणताय तसं कायच नाही. अगं आत्ते नुसतं पत्र झालं, पैसे बिशे अजून काय बी जमा झाले नाहीत बघ. पैसे झाले नाही ती. तू तर बोलूच नगस. तू काय आहेस का नाही ती मला चांगलं ठाव आहे. तुझ्या चिठ्ठीहूनच कळलंय मला. त्याच्यामुळं थोबाड बंद ठेवायचं, नाहीतर हिकडचा गाल तिकडं करून ठेवीन. बाजूला. माझ्याच दादाचं पैसे आणि माझ्याच पासनं लपवता येईल. आहे का? काय काय का सारखं माग 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 चिकट गुंड्यावानी. जरा बघा की तुम्ही बी.
मम्मी सकाळ सकाळ कानाचे पडदे फाडायचे ठरवले तोय. अगं मी शांत झोपलो होतो ते बघून हवाय तुम्हाला. जो काय दंगा घालायचा असेल तो बाहेर जाऊन घाला. त्या धनाजीराव काटेची झोप लई महत्वाची आहे. तुला झोप येते तो आमची झोप उडली आणि तुला झोप लागली. अरे पोरगी गेली तिच्या मागनं नोकरी बी तिच्या माग गेली पण झोपणी खाल्ले की तुला. जा पैसा शोधू लाग. हो माझा मनोज कुमार, मला थोबाडाकडे बघायला नाही लावलं, पैसे शोधायला लावलेत. शोध. कुठले पैसे? पेन्शनचे. कोणाचे? तुझ्या मामाचे. कुठे? या दोघींकडे. मग शोधायची कुठं? लपवलेत. कोणी? या दोघींनी. कुठं? घरात. मग शोधायची कुठं? रत्ना याचा दुसरा कार बी सेम कर. नाही मम्मी शोधतोय. मंजू माझी किती काळजी करायची, औषध खायची आठवण करायची, येळ पडली तर स्वतःचा डबा द्यायची. तिला असं तिथं सोडून यायला नको होतं. गोलप काका तुम्ही गोळ्या खाऊन घ्या. तुमची गोळ्या खायची येळ झाली आणि येळेला गोळ्या नाही खाल्ल्या की तुम्हाला त्रास होतोय माहिती ना. बरं अगदी मंजू सारखी काळजी घेतोयस की बाजी. बरं ते असू द्या, पाणी घ्या आणि गोळ्या खाऊन घ्या. हे बघ मंजू रात्री तर पाण्याची बाटली आहे का? लय आठवण येते रे तिची. पण तिला कसं तोंड लावू? अरे तोंड दाखवणं राहू दे, तिला फोन करण्याचं मी धैर्य होईना मला. अहो तुम्ही मुद्दाम थोडीच केलंय, काहीतरी मार्ग निघेल. अहो पण असं वागून कसं चालेल? आपण कोणच नाही गेलो तर तिला लय वाईट वाटेल. मी आज जाऊन तिला भेटूनच येते. गोलप गोलप मला मान्य आहे की त्या दिवशी फार मोठी चूक केली आहे मी. खरं तर त्या मुलीला सतत तिला काही जमत नाहीये, ती काही करत नाहीये म्हणून सतत बोलत आलो. पण आता बघा ना, एवढा मोठा गुन्हेगार पकडण्यासाठी शेवटी तीच कामी आली. हा पण हे करताना नकळत का होईना माझ्याकडून तिचा बळी दिला गेला हे माझ्या लक्षात येते. त्याची तिला काय किंमत मोजावी लागेल त्याची कल्पनाही करवत नाही. खूप गिल्टी वाटतंय मला. पण हे असं काही होईल याची मला खरंच कल्पना नव्हती. मला थोडी जरी कल्पना असते ना तर नक्कीच काहीतरी दुसरा प्लॅन केला असता मी. ठीक आहे, पण काहीतरी करावं लागेल. मी बोलतो तिच्याशी. खरं तर फोन करणं बरोबर वाटत नाहीये. प्रत्यक्षात सांगितलेलंच बरं राहील नाही का? भारती मॅडम, तुम्ही आज तिच्याकडे जाणार आहात ना? होय सर. ठीक आहे, या जाऊन. पण तिला माझा एक निरोप द्या.
थोड्या दिवसात मी स्वतः तिची भेट घेईन. ठीक आहे सर. बरं घोलप, त्या गण्या फिरंगीला कोर्टात घेऊन जायचं होतं. कोण गेल्या बरोबर? खुसपटे साहेब गेल्या. ठीक आहे, गुड. हे पहा, ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे आणि खूप प्रायोरिटीवर आली आहे. आणि या संदर्भात SP साहेबांनी काहीतरी बोलायला मला बोलवलंय. तेव्हा मी बाहेर जातो. इथं तुम्ही लक्ष ठेवा. आणि हा, काही अर्जंट असेल तर मला फोन करा. ठीक आहे? हे बेस झालं. भारती, तू मंजुला भेटून ये. हो. ऍक्सिडेंटल जाऊ बाई. तुम्ही आलाच नाही खाली आज. चला की जरा, चला. नको, मी खाली आलेलं मम्मी साहेबांनी चालणार नाही. उगाच तुमच्या कावतन. अहो कोण कावत बी नाही आणि धावत बी नाही तुमच्या मागे. चला. ही तयारी कसली चालू आहे? तयारीला काही कारण लागतंय होय सुरव्यांच्या घरात? असेल मम्मी साहेबांच्या डोक्यात काहीतरी. असू दे, मला आज लई माणसांचा स्वयंपाक करायचा आहे बघा. या घरात आल्यापासून रोज राब 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 राबते मी. काय आता असू, करायचं कसं तरी. मी केली असती तुम्हाला मदत, पण पुन्हा मम्मी साहेब चिडतील आपल्या. मी बोलते की त्यांच्याशी. तुम्ही तुमचं स्वतःच घर असल्यासारखं काम करा. ठीक आहे, चला चला. अगो बाई, उठले का नाही बेट महाराणी? हे तर काही फुक्कटचा तुकडा तोडायला मिळणार नाही तुला. चल लाग कामाला आणि हात आली पटपट. 50 माणसाचा स्वयंपाक करायचंय, कळलं का? सपने किती माणसाचा स्वयंपाक करायचंय? 50. हा, ए बघत काय बसती, चल निघ. भाकऱ्या थापायला सांगते. सुपारी 5 घेतलेत, हळकुट 5 घेतलेत, खारीक 5 आहेत, खोबऱ्याचे वाटे 5 आहेत, हिरवे पीस 2 आहेत, तांदूळ 1 किलो आहे, कडाकण्या 5 आहेत, उसाचं 5 वाडा आहे, फळण मिठाई बॉक्स राहिलाय बघ तेवढा, आठवत लक्षात ठेवून. तांब्याचा कलश घेतलाय, नारळ 5 आहेत, विड्याची पानं 5 आहेत, काय टेन्शन नाही. ओके डन. आणि ते गोंधळी कुठपर्यंत आल्यात? गोंधळी आलेत, फोन केला चौकात आले. बरं. आणि तात्यासाहेब? तात्यासाहेबांचं काय नाही रे, तात्यासाहेब बरोबर कार्यक्रम टायमिंगला पोहोचले. ओके डन. बघा बलमा, सत्या सगळं सामान आणलंय, गुंधळी पण आता येतील एवढं. बलमा आले बघ गोंधळी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आले का सगळे? हो. 1 नंबर गोंधळ झाला पाहिजे बघा. हा आपला नवरदेव आहे. अहो अख्ख्या साताऱ्यात गोंधळ झाला नाही, एवढा मोठा गोंधळ घालू आज. तुम्हा नवरा बायकोच्या नात्याला आणखी घट्ट करायला देवीची सेवा करू आज. तुम्हाला माझे लय लय आशीर्वाद आहेत बघा.
चला चहा घेऊ, मग तुम्ही लागा लगेच तयारीला. हा चला या. भावा मला माहित आहे तुझी कार्यक्रम करायची इच्छा नाही ती, पण तात्यासाहेबांची आहे ना रे, म्हणून छातीवर दगड ठेवून सगळं करतोय. त्या वाघमारे त्यांनी किती त्रास दिला रे आपल्या तात्यासाहेबांना, तरी बी तात्यासाहेब बघ की सगळे विसरून तुझ्या संग चांगलं वागतायत. तो खरं तर तात्यासाहेबांचा मोठेपणा आहे, पण त्या वाघमारेंना ना त्याची काही बी कदर नाही. आणि याचाच मला सगळ्यात जास्त राग येतो, पण करणार काय. समजू शकतो, पण तात्यासाहेब आपल्यासाठी एवढं करतात, एवढं मोठं मन दाखवतात, आपण त्यांच्यासाठी थोडंफार करूच शकतो की. तुम्हाला अवतान दिलं वाटतं तुमच्या मैत्रिणींनी. कसलं? या दोघांचं जबरदस्तीनं झालेल्या लग्नाचं नाही इलाजानं ठेवलेल्या गोंधळाचा आवाज नाही. मला यातलं काय बी माहित नाही. मी फक्त मंजूला भेटायला आले. कुठं आहे ती? असतील यात. ठीक आहे जावा.